अजून एक महत्त्वाच्या सामन्याला सुरुवात होते. नांदेडने आणि त्यांच्या विपक्षामध्ये भरे, परंतु या सामन्यानंतर अजून एक आपण नाणेफेक करणार आहोत. पहिल्या इनिंग नंतर जितू 11 आई गावदेवी देपोल यांनी त्यांच्या विपक्षामध्ये ब्रदर्स ग्रुप विश्वभारती पाटा दोन्ही टीम आपण रिपोर्टिंग करायचे. पहिली इनिंग चालू मॅचची संपली, आपण नाणेफेक करणार आहोत. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. स्वर्गीय प्रदीप गायकवाड क्रीडानगरी अनगाव या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. जरी गाव अनगाव असले तरी देखील या स्पर्धेचे आयोजक जय हनुमान भरे क्रिकेट संघ आहे, त्यांच्या माध्यमातून उभारलेला क्रिकेटचा हा महासंग्राम आज स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग आली आहे वाट्याला. आई गावदेवी नांदेडने टीमची आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली देखील गेली आहे. पहिल्या ओव्हरची जबाबदारी गौरववर दिली गेली आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये गौरवला दिले जातील. सौरभ भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये दिले जातील गौरवला. अभिजित पाटील यांच्या माध्यमातून पहिलाच बॉल फुल टच होता. ऑन सेटला टर्न केलाय. चेंडू चाललाय मागच्या दिशेने. फाईन क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाटला करतील. थोडीशी धडपड पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेने शिखातो ओपन होतं आई गावदेवी नांदेडने टीमचं आणि बॅटर विद्येश स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँड बॅटर आणि नॉन स्ट्राईक एंडवर किशोर अशी जोडी. अभिजित पाटील यांच्या माध्यमातून देखील 100 रुपये गोलंदाजासाठी दिले जातील आणि कॅचसाठी देखील 100 रुपये. दुसरा बॉल समोर लॉफ करण्याचा प्रयत्न अगदी पुढे टाकला होता. लेग कटरचा हा मारा डॉट बॉल. गती कमी आहे परंतु लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज गौरवच्या माध्यमातून 2 बॉलमध्ये 2 धावा आता खर्च केलेत. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. बरे टीमने पहिल्या ओव्हरची जबाबदारी पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी ओव्हर पिच समोर लॉफ केलंय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. कडक षटकार येतोय फलंदाज विद्येच्या बॅट मधून. षटकाराने टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. स्क्वेअर लेग पंच विशाल भोईर सर आहेत, तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये फिरोज शेख आणि विशाल भोईर सर देखील डान्स करत असतात. त्यांचं देखील नृत्य आपल्याला पाहायला मिळेल. माधवजी ठाकरे यांचं नृत्य आपण मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळालं. चांगला फटका पाहायला मिळाला विद्येच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 8 वर 3 चेंडू सकेल समाप्त झाले. गौरवचा चांगलाच समाचार घेत असताना पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये बॅटर विद्येश. ओव्हर पिच समोर रॉफ केलाय. डाऊन टू ग्राउंड हा फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. कडक षटकार. साठी 100 रुपयाचं पारितोषिक लावले गेले, परंतु त्याच्या विपक्षामध्ये इथे बॅटिंग होते. 2 षटकार आलेत विद्येच्या बॅट मधून. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? विकेटसाठी जय यांच्याकडून 500 रुपये दिले जातील गौरवला. टीमची धावसंख्या पहिल्या 4 चेंडूवर 14 वर जाऊन पोहोचली. लेफ्ट हँड बॅटर विद्येश. षटकारांची हॅट्रिक होईल का? यावेळी समोर पुन्हा उडवलाय. मिस टायमिंग जरूर आहे परंतु ताकद झोकली होती. फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये झेल. विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना नांदेडने टिकला. फलंदाज बाद विद्येश. लॉंग ऑफ मध्ये झेल पकडला गिरीशने. त्याच्यासाठी देखील पारितोषिक लावलं गेलं होतं 100 रुपयाचं. झेल पकडा आणि 100 रुपये आपल्या खिशामध्ये येतील. गोलंदाजासाठी देखील बक्षीस होतं. त्यांनी देखील विकेट मिळवून दिली. महत्वाची विकेट होती. विद्येच्या बॅट मधून 2 षटकार आले होते. षटकारांची हॅट्रिक हुकवली ते गोलंदाज गौरवने. टीमची धावसंख्या 1 विकेट गेले. 14 वर जाऊन पोहोचले. पहिली विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर मोहन, तो देखील लेफ्ट हँडचा आहे.
विद्येश बाद झाला, तो देखील लेफ्ट हँडच आहे आणि म्हणजेच राईट हँडर बॅटर नॉन स्ट्राईकिंगवर आहे आणि लेफ्ट हँडर बॅटर बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवर लेफ्ट हँड बॅटर मोहनला पाठवले डगआउट मधून. अकुट्टप्पा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क करू शकले नाहीयेत स्क्वेअर लेग मधून. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत सिंगल येते. ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धाबा 1 विकेट. चांगली सुरुवात, जरूर 1 विकेट गमावली आई गावदेवी नांदिटणे टीमने, परंतु 15 धाबा देखील धावफलकावर जोडले गेलेत. यानंतर अजून एक सामना जितू 11 आई गावदेवी देपोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये ब्रदर्स ग्रुप विश्वभरती पाटा. आपण रिपोर्टिंग करायचे, त्याच्यानंतर पहिली इनिंग संपली की आपण नाणेफेक देखील करणार आहोत. पहिले षटक पॉवर पेचं संपलं. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर आहे आणि त्याच्यासाठी आता शतरक्षणाच्या विभरचनेमध्ये खूप सारे बदल करावे लागतात. आउटफील्डमध्ये डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ अशा पद्धतीने शतरक्षण ठेवले गेले. लेग साईडला सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट. अजूनही शतरक्षणामध्ये बदल होत असताना दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी सूरजवर दिली गेली. स्टॅकेनवर मोहन लेफ्ट हँड बॅटर, त्याच्या खात्यामध्ये एक सिंगल दाबली आहे आणि त्याच्या समोर गोलंदाज सूरज. राऊंड विकेटने अकुट्टप्पा ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या थोडेसे आत देखील आले होते. चेंडूच्या मिरिटवरून बॅट फिरवता आले नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. रोशन पाटील यांच्या माध्यमातून धनंजय पाटील यांनी जर झेल पकडला तर एक झेलसाठी 500 रुपये दिले जातील. रोशन दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून ते दिले जातील. राऊंड विकेटने सूरज मोहनसाठी. लेन चांगली होती, बॉटमॅनचा वापर करत असताना समोर उडवलाय, खोदून काढला, परंतु शतरक्षक आहेत सरळ त्याच्या हातामध्ये जात असताना 2 धाबा येतील. 2 धाब्याच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 वर. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धाबा, गौरवने 1 विकेट देखील प्राप्त करून दिली. या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 2 धाबा सूरजने खर्च केलेत. राऊंड विकेटने फुल टॉच ऑन साईडला पुल करून दिलाय. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक, त्याच्या हातामध्ये झेल आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये जल्लोष. विकेट क्रमांक 2, फलंदाज बाद मोहन. अभिजित पाटील यांच्याकडून 100 रुपये आणि त्याचबरोबर सौरभ भोईर यांच्या माध्यमातून देखील 200 रुपये दिले जातील. प्रत्येक झेलसाठी आता पैशाचा पाऊस होत असताना, कारण का आयोजन आहे भरे टीमचं, भरे गावाचं आणि जे अनुमान भरे संघ सतत शतरक्षण करत असताना चांगल्या कॅचेस पकडतोय, त्यांच्यासाठी हे पैसा आणि पैशाचा पाऊस होत असताना जेलसाठी 50-100 रुपये, विकेटसाठी देखील 100 रुपये लावले गेले. 2 विकेट आलेत. मोहनची विकेट गेली बाद होण्यापूर्वी 3 धावांचं त्याने योगदान दिलं. टीमची धावसंख्या 17 वर. नवीन फलंदाज स्ट्राईकेनवर, राईट हँड बॅटर आणि त्याच्यासाठी डीप स्क्वेअर लेग मिड विकेट ठेवला गेला डीप मध्ये. प्रकाश स्ट्राईकेनवर, समोर सूरज. फुल टॉच ऑन साईडला फ्लिक करून दिलाय. लॉंग लेग मधून चेंडू जाईल वेगाने मैदानाच्या बाहेर. चौकार येतोय प्रकाशच्या खात्यामध्ये, कडक चौकार. चौकाराने आपल्या डावाला सुरुवात करत असताना हा प्रकाश चांगली सुरुवात त्याने देखील करून दिली. टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली. सूरजच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करतो. इनसाइड डाऊट फटका उडवलाय. पॉइंट आणि कव्हर मधून गॅप मधून चेंडू चाललाय डीप मध्ये. शतरक्षक पाठलाग करतोय, शर्यत आहे आणि अखेरकार चौकाराचं रक्षण केले शतरक्षकाने. तोपर्यंत 2 धाबा येतील. पुन्हा 2 धाबा येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 वर. 3 धाबा पूर्ण केला. प्रकाशने तो फटका सजवला होता आणि आता स्ट्राईक वर
किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वर. किशोरसाठी फुल टॉस समोर लॉफ्टेड फटका फसलाय, हवेत आहे क्षेत्ररक्षक परंतु नाही येत. मिड विकेट मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धाबा येतील. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला समोर लॉफ करण्याचा प्रयत्न किशोरचा. संदीपजी पवार यांच्या माध्यमातून 500 रुपये लावले गेलेत षटकारांच्या हॅट्रिकसाठी. प्रकाश सुतारसाठी त्याच्याकडे क्षमता देखील आहे. आतापर्यंत आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय. नुकतंच खातं ओपन केलं किशोरने. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 26 वर. चांगलं टार्गेट सेट झालंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट 26 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले, दुसऱ्या ओव्हरमध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धाबा 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरचा आपण विचार केला तर 11 धाबा आणि 1 विकेट देखील पाहायला मिळाली. तिसरं षटक जयेशचा यावेळेस फटका चांगला आहे, नेत्रदीपक फटका. पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंट बाउंड्रीच्या पलीकडे चौकार येतोय. मुकेश पाटील आणि सतीश गरत यांच्या माध्यमातून जयेशने या ओव्हरमध्ये विकेट घेतली तर 1000 रुपये दिले जातील. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये लावले गेलेत. परंतु जयेशच्या विपक्षामध्ये पहिल्याच बॉलवर प्रकाशच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रकाश चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्याने 11 धाबांचे योगदान दिले, 4 चेंडू फेस केलेत. तिसरं षटक सुरू आहे. धाबा चांगले जमा केलेत. 30 धाबा आतापर्यंत जाऊन पोहोचले धावपलकावर. चांगले टार्गेट सेट करत असताना पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करताना संघ आई गावदेवी नांदेडने नाणेफेक हारली आणि बॅटिंग त्यांच्या वाटायला आले आणि चांगली बॅटिंग. जरूर 2 विकेट गेलेत परंतु धावा कमी नाहीयेत. जयेशचं तिसरं षटक पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. चौकाराने या ओव्हरला सुरुवात झाली. राईट हँड बॅटरसाठी राऊंड द विकेटने लेंथ चांगली होती परंतु फटका तेवढा सुंदर आहे. डीप मध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत फिकी होईल तोपर्यंत 2 धावा येतील. चांगली बॅटिंग आपल्याला प्रकाशच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. लेंथ आणि लाईन ज्या पद्धतीने टाकली जाते त्या पद्धतीने तो फटके सजवतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑफ साईडला सजवणं आणि लेग साईडला जर टप्पा ठेवला तर तिकडे देखील तो फटके सजवतोय. चांगली बॅटिंग प्रभावित केलं प्रकाशने बॅटिंग करत असताना. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न कव्हरच्या डोक्यावरून परंतु खूपच दूर होता. आउट ऑफ स्टंप. वाईटचा इशारा येत असताना टीमची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचते. तिसरी ओव्हर सध्या सुरू आहे आणि एक चांगलं टार्गेट सेट झाले आता धावपलकावर बॅटिंग करत असताना नांदेड टीमचं. ओव्हर पिच इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून पाठवलं डीप कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे नेत्रदीपक. चौकार येतोय प्रकाशच्या बॅटमधून. प्रकाशच्या बॅटमधून 3 चौकार इनिंग मध्ये पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37. 2 विकेट. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. या ओव्हरमध्ये जयेशच्या विपक्षामध्ये 2 चौकार आलेत. यावेळी समोर स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. लंगोपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचली करून फेकी केली नॉन-स्ट्राईक एंडवर. तोपर्यंत धावाची संधी होती. चेंडू पकडता आला नाहीये. गोलंदाजला नॉन-स्ट्राईक एंडवर. 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचले ते 39 वर. ज्या धावा पाहिजे होत्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी नांदेडने टीमला त्या धावा आता धावपलकावर येतात. तिसरं षटक अजूनही सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच. एक चांगलं टार्गेट आता बॅटिंग करताना सेट झाले राऊंड द विकेटने. ऑफ स्टंपच्या खूपच दूर उडवलाय. कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हर मध्ये पाठवलंय. क्षेत्ररक्षक पोचतील तोपर्यंत पुन्हा 2 धावा.
या आधी देखील उल्लेख केला होता की राईट हँड बॅटर सध्या प्रकाश बॅटिंग करतोय. ओव्हरथ्रोच्या रूपाने तिसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जे हनुमान बरे टीमच्या माध्यमातून. चर्चा करत होतो प्रकाशची की ऑफ स्टंपच्या बाहेर त्याला लेंथ ठेवली गेली, लाईन ठेवली गेली आणि त्याचा फायदा देखील तो घेतोय. कव्हरच्या डोक्यावरून, पॉइंटच्या डोक्यावरून त्याने चांगले फटके सजवलेत. धावफलक 42 वर. या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत. प्रत्येक चेंडूवर धाव घेतली गेली. समोर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅट फिरली डॉट बॉलने. ओव्हरची समाप्तीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 वर 2 विकेट. तिसऱ्या ओव्हरमध्ये जयेशने 16 धावा खर्च केल्यात. 2 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. वाईटच्या रूपाने 1 धाव देखील खर्च झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गौरवने 15 धावा खर्च केल्या. सूरजने 11 धावा देत असताना 1 विकेट देखील घेतली. पहिल्या ओव्हरमध्ये देखील गौरवने 1 विकेट घेतली होती, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये जयेशला विकेट प्राप्त करता आली नाहीये. त्याने 16 धावा तब्बल खर्च केल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 वर 2 विकेट. एक चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या डाबामध्ये नांदेडने संघ पाहायला मिळतोय. येथून हिंमत हारावी लागणार नाहीये. जरी टार्गेट मोठं सेट झालं तरी देखील चांगले प्रयत्न करावे लागतील ज्या हनुमान भरे टीमला. कारण आयुष्यामध्ये सर्व काही हरलात तरी चालेल, परंतु हिंमत एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला शून्यातून उभी करते. हिमतीने क्रिकेट आता खेळावं लागेल. जरी टार्गेट मोठं सेट होतं तरी देखील स्लॉग ओव्हरमध्ये विकेट आली, निर्धाव चेंडू आले तर थोडासा धावा रोखल्या जाऊ शकतात. स्लॉग ओव्हरमध्ये तेच काम करावे लागेल गोलंदाज रोशनला. रोशन दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून रोशनसाठी प्रत्येक विकेटसाठी आता 200 रुपये. पाठीरेखे आता पैशाचा पाऊस करत असताना धावा देखील 42 झालेत. विकेट आले तर धावा रोखल्या जातील. राईट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर प्रकाश. राऊंड द विकेटने प्रकाशसाठी थोडासा लेग कटर होता, परंतु पिचिंग ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर ठेवण्याचा प्रयत्न म्हणून जास्त बाहेर गेला. वाईटचा इशारा. प्रकाशसाठी डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण ठेवले गेले. डीप कव्हरमध्ये देखील तो चांगले फटके सजवतो म्हणून डीप कव्हरमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक ठेवला होता. त्याची आता जागा बदलली, त्याला डीप पॉइंटमध्ये ठेवलं गेले. कव्हर सर्कलच्या आतमध्ये. राऊंड द विकेटने ऑफ स्टंपच्या बाहेर पंच केलाय. खूपच चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलेले चेंडू खूपच चांगल्या पद्धतीने सजवलेत प्रकाशने. चांगले फटके सजवतोय. चांगल्या धावा देखील त्यांनी जमा केलेत. यावेळी स्लॉक स्वीप करून दिले ऑन साईडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दमदार षटकार गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी विकेटसाठी कॅचेससाठी पैशाचा पाऊस होतो, परंतु इथे धावांचा पाऊस पाडत असताना बॅटर प्रकाश आई गावदेवी नांदेडनी टीमचा हा हुकमे का 4थ्या क्रमांकावर आला 2 विकेट गेल्यानंतर. आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला 4 चौकार 1 षटकार पाहायला मिळाले. मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता प्रकाशमध्ये आहे. लेंथ लाईन ओळखतो आणि त्या पद्धतीने फटके पाहायला मिळाले. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा बाउन्सर टाकला तर थोडासा तो कट करतो. ओव्हर पिच टाकला तर ड्राईव्ह फटके पाहायला मिळालेत. आणि आता मागचा फटका अप्रतिम होता. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. स्लॉक स्वीपचा तो नमुना दाखवला. टीमची धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचली. तर टार्गेट मोठं झाले. धावांचा पाऊस, धावांचा तर डोंगर उभा केले. बॅटिंग करत असताना नांदेडने टीमच्या या प्रकाशने प्रभावित केलं. ऑफ स्टंपच्या बाहेर उडवलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक चौकार.
योगदान दिले प्रकाशने. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली प्रकाशच्या माध्यमातून. एकापेक्षा एक फटके सजवत असताना प्रकाश यावेळेस स्ट्रोकला चेक केलं, डिफेन्स केलं. गोलंदाज पोहोचतील आणि जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत सिंगल धाव येते. चांगल्या धावा आता जमा झाल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 धावा, 2 विकेट. सुरुवातीला विकेट 2 गेल्या, परंतु त्याच्यानंतर किशोर सोबत चांगली पार्टनरशिप केली प्रकाशने. तोच किशोर स्ट्राईक एंडवर लेफ्ट प्रांत विकेटने किशोरसाठी ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता. चेंडूवर धावून जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झाली. हेच सांगत असताना पंचांनी नोचा इशारा केलाय. थोडासा दबाव पाहायला मिळतो गोलंदाज रोशनवर. आतापर्यंत रोशनच्या विपक्षामध्ये 2 चौकार 1 षटकार. 4 बॉलमध्ये त्याने आतापर्यंत धावा खर्च केल्यात 17. व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाला. ओव्हरमध्ये नोचा देखील इशारा आलाय. फ्री बॉल ऑन सेटला कंट्रोल पुल शॉट स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू जाईल सरळ मैदानाच्या बाहेर. उन्हाळ्यामध्ये उसाचा रस सर्वजण पितात. उसाला ज्या पद्धतीने रस काढला जातो ना, त्याच पद्धतीने किशोर आणि प्रकाशने गोलंदाज रोशनचा रस काढलाय. त्याच्या विपक्षामध्ये 2 षटकार 2 चौकार या स्लॉग ओव्हरमध्ये आलेत. किचनमध्ये मिक्सर आणि स्लॉग ओव्हरमध्ये सिक्सर पाहायला मिळतात. ओव्हर पिच समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली. नॉस्ट्राईक एंडवर धावबाची संधी आणि विकेटचं पतन. 3री विकेट गमावी लागते बॅटिंग करणारी टीम नांदेडनेला. शेवटच्या ओव्हरमध्ये रोशनच्या विपक्षामध्ये धावा खर्च झालेत. एकूण 23 धावा. खर्चिक षटक राहिलं रोशनचं. त्याच्या विपक्षामध्ये 2 षटकार 2 चौकार देखील स्लॉग ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. ओव्हरची झाली समाप्तीने. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आई गावदेवी नांदेडने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 65 आणि 66 धाबांची आवश्यकता असेल दुसऱ्या इनिंगमध्ये जे हनुमान भरे टीमला. आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये, जिथे नाणेफेक होईल. जिथे 11 आई गावदेवी देपोले आणि त्यांच्या विपक्षामध्ये विश्वभारती फाटा. दोन्ही कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. कुणालजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. त्यांना देखील विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये यायचंय. तर आपण जोडलं होतं स्वर्गीय संदीप शेलार टॉच बॉक्स मध्ये, जिथे पुढील सामन्याचं नाणेफेक होणार आहे. एकीकडे संघ आहे देपोली तर दुसरीकडे संघ आहे विश्वभारती फाटा. तर हे कॉइन एकीकडे आम्ही भरेकर, दुसरीकडे भरेकर चषक 2025. कुणाल यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. 4 ओव्हरचा सामना असेल. कॉल केला जाईल. ब्रदर्स ग्रुप विश्वभारती फाटा टीमच्या कॅप्टनचा कॉल असेल. आम्ही भरेकर असा कॉल आहे. परंतु भरे चषक 2025 साले म्हणजेच नाणेफेक जिंकले देपोली टीमच्या कॅप्टनने. मान्यवरांना विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची आणि स्पर्धेचा आनंद देखील घ्यायचा आहे. जितू 11 आई गावदेवी देपोली संघ टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. याच्या मागचं विशेष कारण काय सांगशील? आणि बॉलर चांगले आहेत. आम्ही कमीत कमी धावा देऊ. गोलंदाजी चांगली असं तुम्ही उल्लेख केलात. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35. चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. कसं वाटतं हे भरेकरांचं आयोजन? छान आहे. नियोजन चांगले. धन्यवाद.
विश्ववर्ती फाटा तुम्हाला बॅटिंग करायची, किती धावा बनवल्या तर मॅच जिंकता येईल? 40+. 40 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न राहील. कोणाकडून भरपूर साऱ्या अपेक्षा ठेवशील? विकी, सचिन, जॉन्टी, राहुल यांच्याकडून जास्त अपेक्षा असतील. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाले. विश्ववर्ती फाटा आणि देपोली यांच्यामध्ये. टॉस जिंकून देपोली टीमने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. थँक्यू. आपण जाऊया कॉमेंटर बॉक्समध्ये. धीरज पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी बरे टीमसाठी 500 रुपये दिले जातील आणि सौरभ भोईर यांच्या माध्यमातून देखील षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. 66 धावांची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेर पहिलाच बॉल, वाईट बॉल आणि एक्स्ट्रा धाब्याने खातं ओपन होतं ते जय हनुमान बरे टीमचं. सौरभजी भोईर यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये दिले जातील. 66 धावांची आवश्यकता आहे. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. हा बॉल थोडासा आत येत असताना डॉट पाहायला मिळाला. स्ट्राईक एनवर विभाज आणि नॉन स्ट्राईक एनवर रोशन. हे समीकरण तोडण्याची जबाबदारी आदित्यने स्वीकारली. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. अकुट्टप्पा ऑन साईडला ऑफ स्टंपच्या आत येत असताना ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, संपर्क करू शकले नाहीयेत. एक सिंगल धावे ते विभागच्या काट्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 ओव्हर. 1-2 धावेने धावफलकावर अजिबात फरक पडणार नाहीये. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये मोठे फटके सजवावे लागतील. पहिल्या इनिंगमध्ये पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या, परंतु रोशनचं ते शेवटचं शतक 23 धावा खूपच खर्चिक राहिलं. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईकवर रोशन. 66 धावांचं टार्गेट आहे. अनामारी करावी लागेल. चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करावा लागेल रोशनला. ऑनसाईडला खेचण्याचा प्रयत्न, धावाची संधी, डायरेक्ट हिट. बॅट हवेत आहे का हे देखील पाहिलं जाईल की बॅटर पोहोचलाय क्रीजमध्ये. अपील तेवढी स्ट्रॉंग नव्हती. एक धाव पुन्हा पूर्ण होते. धावफलक 3 वर. चांगली गोलंदाजी आपल्याला आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅटिंग लाईन चांगली केली. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना प्रकाशने प्रभावित केलं. 35 धावा ठोकल्या. षटकारांनी चौकारांची तो भाषा बोलत होता आणि आता मात्र 66 धावांची आवश्यकता असेल. विभाज यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न. गुडलाईनच्या थोडासा पिचिंग होत असताना ऑफ स्टंपच्या बाहेरून उचली घेत विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांसाठी विभाजला प्रयत्न करावे लागतील. ओव्हर द विकेटने ऑफ स्टंपच्या आत येऊन पुन्हा एकदा फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल ऑफ स्टंपच्या खूपच दूर होता. 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये आदित्यने. टीमची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली. 4 बॉलमध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केलेत आदित्यने या ओव्हरमध्ये. लेन चांगली होती. अगदी बुंद्यात टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला यॉर्करचा मारा केला. लेग स्टंपवरचा हा यॉर्कर पाहायला मिळाला. 1-2 धावेनिशी फरक तर पडणार नाही याची आपण चर्चा देखील केली आहे. 66 धावांचे लक्ष गाठायचे 4 ओव्हरमध्ये आणि त्याच्यासाठी पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 3-4 मोठे फटके येणं गरजेचं होतं, परंतु तशी सुरुवात झालेली नाहीये. परंतु दुसरीकडून गोलंदाजी करत असताना चांगली सुरुवात केली आदित्यने. अकुट्टप्पा शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. कमी गतीने थोडासा कटरचा वापर करत असताना डॉट बॉल. विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना आदित्य. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी सध्या तरी समाप्त झाल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विकेट गमावली नाही, परंतु टीमची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. अशाच पद्धतीने बॅटिंग झाली तर मोठ्या फरकाने विजय प्राप्त होईल आई गावदेवी नांदेडने टीमचं. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर पेच्या ओव्हरमध्ये बॅटरला संधी असते. आउटफील्डमध्ये 2च क्षेत्ररक्षक असतात, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही सलामीवीर विभाग आणि रोशनला. रोशनच्या खात्यामध्ये फक्त सिंगल धाव. 2 चेंडू त्याने फेस केलेत. विभागचा विचार केला तर त्यांनी 2 धावांचं योगदान दिलं. त्यांनी देखील 4 चेंडू फेस केलेत. दुसरी ओव्हरची जबाबदारी
विशाल. स्ट्राईक वर विभाज, समोर गोलंदाज विशाल. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा समोर लॉप करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल आहे. शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पोचले होते थर्ड मॅनचे, परंतु कॅच पकडू शकले नाहीयेत. कॅच ड्रॉप. एक धाव येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 वर. अजूनही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. बॅटिंग करणाऱ्या टीमचे समर्थक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. त्यांच्यावर बॅटिंग करणाऱ्या टीमवर पैशाचा पाऊस होतो, परंतु इथे धावांच्या पाऊस पाडण्याची गरज आहे, कारण का 66 धावांचं लक्ष आहे. दोन्ही सलामीवर खेळपट्टीवर आहेत, परंतु अजूनही कोणताही मोठा फटका नाहीये. लेफ्ट हँड बॅटर रोशन स्ट्राईक हँडवर. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये ठेवलं गेलंय. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, यावेळी गती वाढवली गोलंदाज विशालने आणि थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. बॅट ऑन साईडला फिरली. अजून एक डॉट बॉल. प्रभावित केलं गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आदित्यने, आणि त्याच्यानंतर विशाल आता चांगली गोलंदाजी करतोय. धावफलक 6 वर स्थिरावले. यावेळी सुख करून दिलाय. लॉंग लेग मधून चेंडू जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला चौकार येत असताना बॅटर रोशनच्या माध्यमातून. खूप उशिरानंतर रोशनच्या बॅटमधून चौकार आले. रोशन दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून रोशनसाठी 200 रुपये दिले गेलेत. शॉर्ट बॉल त्याला हुक करत असताना चांगला स्ट्रोक, टायमिंग यावेळी प्रॉपर साध्य केलं रोशन बॅटरने. असेच मोठे फटके सजबाबे लागतील. ऑफ स्टंपच्या आत आले तर ऑन साईडला बॅट क्रॉस बॅटने टर्न केलेला बॉल सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल येते. अभिनयजी पाटील साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. जय हनुमान क्रिकेट संघ भरे आयोजित जय हनुमान भरे चषक 2025 कित्येक मान्यवर ग्रामस्थ मंडळ भरे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत. 4 बॉलमध्ये 6 धावा या ओव्हरमध्ये खर्च झालेत. विशालच्या विपक्षामध्ये एक चौकार देखील रोशनने ठोकला होता. आता यावेळी समोर उडवलाय लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये झेल. पहिला विकेट. पहिली विकेट गेली 11 धावसंख्येवर. नवीन बॅटर ऋषिकेश, आणि त्याने जर षटकारांची हॅट्रिक केली तर रोशन दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपये दिले जातील. षटकारांची हॅट्रिक 3000 रुपये लावले गेलेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे. षटकारांची हॅट्रिक आली तर कुठेतरी टार्गेट होऊ शकतं. क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सरळ त्याच्या हातामध्ये होता, परंतु त्यांनी चुकी केली आहे. 2 पायांच्या मधून चेंडू मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. भव्य शुभारंभ आपल्याला पाहायला मिळतंय. पाटील सलून रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 सकाळी 10 वाजता. रोशन पाटील या सलूनचे प्रोप्रायटर आहेत. नांदिटने या ठिकाणी या सलूनचं ओपनिंग होते.
आपण सर्वांना विनंती असेल की आपण तिथे उपस्थित राहावं. जाऊया सामन्याकडे, जिथे चौकारीच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वर. ओव्हर द विकेटने ऑन साईडला पुन्हा एकदा कंट्रोल पुल शॉट पाहायला मिळाला. चेंडू चाललाय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धाबा आल्यात. 2 धाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले. 66 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग सध्या दुसऱ्या डाबामध्ये सुरू आहे. हनुमान भरे टीमच्या विपक्षामध्ये नांदेडने अशी ही मॅच चांगली बॅटिंग पहिल्या डावामध्ये नांदेडने टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु आता भरे टीमला 66 धावा पूर्ण करता येतील का? तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी विद्वेश. पहिल्या चेंडूवर 2 धावा त्याने खर्च केले. स्ट्राईकवर रोशन ऑफ स्टंपच्या बाहेर. पिचिंग झाल्यानंतर आउट स्विंग होत असताना खूपच दूर गेलाय. वाईटचा इशारा. रोशनसाठी पुढ्यात टाकला होता. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. लेग कटर, बॅटची कडा आणि विकेटचं पतन. दुसरा विकेट. तोपर्यंत सिंगल येते. टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. तिसरा ओव्हरचा खेळ 19 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. खराब स्थितीमध्ये संघ जे हनुमान बरे सापडले त्यांचं जे आयोजन आहे. बॅटिंग चांगली झाली नाही. गोलंदाजी देखील सर्व गोलंदाजांनी नाराज केलं सर्व समर्थकांना. प्रत्येक गोलंदाजावर खर्च झालाय. कोणत्याच गोलंदाजाला पहिल्या इनिंग मध्ये धावा रोखता आल्या नाहीयेत. त्याचा परिणाम 66 धावांचे लक्ष्य आणि आता धावा करणं कठीण होतं. एकोणीस धावा, 2 विकेट. स्ट्रायकिंग वर बॅटर ऋषिकेश. त्याच्यासाठी ओव्हर द विकेटने ऑन साईडला फेकून दिलाय. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार येतोय. ऋषिकेशच्या खात्यामध्ये चौकार येत असताना टीमची धावसंख्या 23 वर. 2 चौकार ऋषिकेशच्या बॅट मधून आलेत. तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज आता चांगली बॅटिंग करतोय. या ओव्हरचा शेवटचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा खेचलाय. चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंगाने लांब ठोकलाय. ऋषिकेशच्या बॅट मधून दमदार षटकार. टीमची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. आता 6 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. ऋषिकेशने जो षटकार ठोकला त्याच्यासाठी धीरज पाटील यांच्याकडून 5,000 रुपये दिले गेलेत. गुगल पेच्या माध्यमातून ते पाठवले गेलेत. पैसे देणं महत्वाचे. जीपे असो, फोन पे असो, कॅश असो, चेक असो, पैसे जीपेच्या माध्यमातून होतात. डिजिटल इंडिया ऑनलाईन पेमेंट सध्या सुरू आहे. प्रेक्षक वर्ग आहेत, भरे टीमचे समर्थक आहेत. षटकाराला की पैसे त्वरित 1 मिनिटाच्या आत पाठवले जातात. धनंजय पाटील यांनी देखील षटकार ठोकला तर
रोशन पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील. धनु ठोक, एक तरी ठोक, 1000 तरी मिळतील. मॅच आता सुटली आहे. धनुचे फटके पाहून वाटत नाही की त्याच्या बॅट मधून एखादा षटकार येईल, कारण परिस्थिती त्याचीच गंभीर आहे. त्याला बॅट उचलताना चेंडू निघून जातोय. सराव कमी आहे. क्रिकेट हा सरावाचा खेळ आहे, नशिबाचा नाहीये. जो सराव करेल तो या क्रिकेटच्या पटलावरती खेळामध्ये चमकेल. आणि या सामन्यामध्ये मात्र चमक दाखवली, आपली छाप सोडली आहे आईगावदेवी नांदेडने टीमने. बॅटिंग करत असताना 4 ओव्हरमध्ये 65 धावा आणि गोलंदाजी देखील आदित्य आणि विशालची चांगली राहिली आहे. किशोर यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, विकेट किपर चेंडूच्या खाली, विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3. नवीन बॅटर जयेश. एकतर्फी सामना होत असताना या सामन्यामध्ये पकड निर्माण केली नांदेड टीमने. ऑफस्टमच्या बाहेर खूपच दूरवरून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरी राहिलाय तरी देखील या ठिकाणी वाईटचा इशारा. रोशन दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी जयेश शेलारसाठी देखील 500 रुपये. ऑन साइडला ताकदीने खेचण्याचा जयेशचा हा प्रयत्न. जयेशला देखील माहिती आहे आता सामना हातातून सुटलाय, परंतु हातामध्ये एखादी नोट येईल, षटकार ठोकला तो ताकद झोकून मारतो. ऑन साइडला जेवढी क्षमता आहे तेवढी ताकद वापरतोय, बॅट फिरवतोय. एक षटकार ठोकला तर 500ची नोट खिचामध्ये येईल. ओव्हर द विकेटने जयेशसाठी ऑफस्टमच्या बाहेर जरूर फटका सजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु चेंडू अजून बॅटवर घेता आला नाहीये जयेशला. त्याला देखील 2 चेंडू निर्धाव टाकलेत किशोरने या ओव्हरमध्ये. 2 बॉल अजूनही शिल्लक. ऑफस्टमच्या आत आलेत, ऑन साइडला खेचलाय, फाईन लेग मधून चेंडू जाईल दन दन करीत मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आला तर 500, परंतु आता चौकार आले तरी देखील 200 दिले जातील. जीपेच्या माध्यमातून, गुगल पेच्या कॅश देखील भेटतील. कॅश जर कमी पडली तर भरायचे समर्थक काही कमी नाहीयेत, जीपे करतील. चेक देखील त्यांच्या खिचातच आहे. नाराज केले पण सर्व समर्थकांना जे हनुमान बरे टीमने. फलंदाजी चांगली झाली नाही, गोलंदाजी देखील स्लॉग स्वीप केले ऑन साइडला, फाईन लेग मधून चेंडू जाईल, 1 बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बरोबर रोशन यांनी बॅटिंग करत असताना चौकार षटकार मारलेत, सामना जिंकला, परंतु पैशाचा पाऊस त्यांच्यावर झाला. ते पैसे स्वीकारण्यासाठी आपण यायचंय. सर्वप्रथम आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी, जिच्यावर नाव कोरनं, ते नाव कोरले म्हणजे प्रकाशाने.
ज्याच्या बॅटमधून 35 धावा आल्या, 5 चौकार, 1 षटकार पाहायला मिळाला असा नांदेड टीमचा हुकमी एक्का. प्रकाशला पण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत अविनाश पाटील यांच्या शुभ हस्ते, जी पुरस्कृत केलेली आहे. योगीची पाटील आणि अक्षय पाटील वडप्याचे उद्योजक यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ट्रॉफी दिली जाते प्रकाशला. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर गौरवनी जी विकेट घेतली त्याच्यासाठी देखील बक्षीस आहे. सामना जिंकता आला नाही परंतु त्याने विकेट घेतली. अभिजित पाटील, त्यानंतर सौरभ भोईर, जय पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आले. ते गौरवला विनंती असेल आपण यायचंय. एकूण 800 रुपयाचं पारितोषिक दिले जाते गौरवला. त्यानंतर आपण ऋषिकेशला आमंत्रित करूयात, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आला, त्याच्यासाठी देखील 800 रुपयाचं पारितोषिक. सौरभ भोईर यांच्या माध्यमातून 400 रुपये. त्यानंतर रोशन दत्तात्रय पाटील, पाटील सलून यांच्या माध्यमातून 200 रुपये. अभिजित पाटील यांच्याकडून देखील 200 रुपये. अभिनंदन ऋषिकेश, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार आला. धीरज पाटील यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये दिले जातात. 2 चौकार 1 षटकार. सामना हरला परंतु बॅटिंग चांगली राहिली. त्यानंतर रोशनला आपण आमंत्रित करूयात. रोशनच्या बॅटमधून देखील 1 चौकार आला होता आणि विकेट देखील 1 घेतली होती. रोशन दत्तात्रय पाटील यांच्याकडून हे 200 रुपये दिले जातात. रोशनला ज्यांनी गोलंदाजी करत असताना विकेट घेतली होती. आणि त्याच्यानंतर जयेश, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते, आपण देखील समोर यायचे, त्याला देखील दिले जातात एकूण 700 रुपये. सौरभ भोईर यांच्याकडून 200 रुपये. त्याच्यानंतर रोशन दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून देखील 100 रुपये आणि 500 रुपये दिलेत. सामना हरला परंतु जय हनुमान भरे टीमच्या समर्थकांनी भरे टीमवर पैशाचा पाऊस केला. प्रत्येक विकेटसाठी पैसे, प्रत्येक षटकारासाठी, प्रत्येक चौकारासाठी पैसे. आणि असे समर्थक जेव्हा असतील तेव्हा त्या गावाचं क्रिकेट मोठं होत असतं. गिरीश भोईर याला आमंत्रित करूया. त्यांनी जो झेल पकडला होता डीप पॉइंट मध्ये, त्याच्यासाठी देखील अभिजित पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपये दिले जातील. एंट्री फी पेक्षा पैशाचा पाऊस जास्त झाला असं म्हणावं लागेल. तब्बल 4 ते 5 हजार रुपये खर्च झाला जय हनुमान भरे टीमवर. हे पाठीरके आहेत, त्यांचं प्रेम. गिरीश भोईर आपण यायचंय, ज्यांनी झेल पकडला होता, त्याच्यासाठी देखील अभिजित पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपये दिले जातील. मी थांबते, तुम्ही थांबू नका. पाहत राहा जय हनुमान चषक भरे. पुढील सामन्याला सुरुवात होते आणि त्या मॅचचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूयात मोनिश पाटील यांना. दरम्यान 21 तारखेला येत्या रविवारी सकाळी ठीक 10 वाजता गाळा नंबर 7 नांदिटणे वाडा भिवंडी रोड इथे आपल्याला पाटील सलून या शॉपचे ओपनिंग होणार आहे. या शुभमुहूर्तावरती ओपनिंग करण्यात जाणार आहे. सो सर्वांना विनंती करेन की एकदा तुम्ही जरूर, प्रोप्रायटर रोशनजी पाटील यांचा पाटील सलून नवीन आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतोय. ठीक 10 वाजता रविवारपासून हा ओपनिंग होणार आहे नांदिटणे इथे, नांदिटणे नाक्यावरती. सो सर्वांना विनंती करेन की एकदा जरूर व्हिजिट करा. चला मॅच ऑन होती. एका बाजूने देपोली संघ आहे, जितू 11 आई गावदेवी स्पोर्ट्स देपोली आणि ब्रदर्स ग्रुप विश्ववर्ती फाटा. या दोन संघांमध्ये आपण मॅच पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बिपिनला आपण पाहतोय.
बॅटर तयार. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. दुसरा बॉल होता. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावरती. बिपिनला पण पाहतोय क्रिकेट खेळत असताना, बॉलिंग करत असताना. खरं तर भरपूर प्रमुख खेळाडू आहे या संघाचा आणि बिपिनच्या माध्यमातून संघ भरपूर स्ट्रॉंग होत चाललाय. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक कव्हरचे पोहोचले तिकडे आणि त्यानंतर बिपिनला मिळतीये पहिली सफलता. 2 वरती धक्का पहिला. आई गावदेवी स्पोर्ट्स नांदेड टीमचे कॅप्टन या एखादा प्रमुख खेळाडू आपण आयोजकांपर्यंत जोडायचा आहे नांदेड टीमचे. बॅक टू दी क्रिकेट. पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळूयात. धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 2 आकड्यावरती आणि बिपिनला पहिली सफलता मिळाली. ऑप्शनचा बाहेर बॉल ठेवला होता. हवेमध्ये खेळलेत आणि कव्हर्सच्या दिशेमध्ये झेल टिपली गेली. धक्का बसताना पहिला सचिन माघारी परतले गेलेत. विकी आणि त्याच्या समवेत आता अक्षय. 3 चेंडू फेकून झालेत. 2 वरती 1 अशी परिस्थिती पाहायला मिळते. श्री गणेश पिळंजे आपण देखील रेडी राहायचं. यानंतर विजेता संघासोबत आपली मॅच आहे. जितू 11 आई गावदेवी स्पोर्ट्स देपोली आणि ब्रदर्स ग्रुप विश्वबाती फाटा या 2 संघांमध्ये मॅच. स्विंग अँड अ मिस. डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा स्थगिती पाहताना धाव फलकावरती धावा 2च आहेत. बिपिनला भरपूर काळापासून आपण क्रिकेट खेळताना पाहतोय. भरपूर चांगला त्याने परफॉर्मन्स दिलाय. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये देखील क्रिकेट खेळलाय. ओ वेगाने बॉल टाकला. आता अंपायर्स तिकडे इंटरेस्टेड आहेत का पाहावं लागेल. वाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. वाईट +1 अशा 2 धावा आणि 2 धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 4 या आकड्यावरती. पहिलं प्रगतीपथावरती षटक आहे जे P1 पॉवर प्लेच षटक आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं. बॉल निघून गेल्या रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 4 या आकड्यावरती स्थगिती पाहायला मिळतात. आज सकाळपासून पहिल्या मॅच मध्ये आपण 70+ धावा पाहिल्या होत्या लांबच संघाने जोडलेल्या, पण त्यानंतर सगळ्या मॅचेस तुम्हाला लो स्कोरच्या दिसतात. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता मिड ऑनला. कॅच कंप्लीट करायचा प्रयत्न तिकडे जरूर झाले पण हातामध्ये बॉल नाही आला आणि त्यानंतर कॅच सुटली. एक सिंगल देखील बनवली आणि एका धावेच्या मदतीने पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 1 विकेटच्या नुकसानावरती धाव फलकावरती धावा आपण पाहतो टोटल 5 आकड्यावरती आहेत. चांगली सुरुवात म्हणता येईल जितू 11 आई गावदेवी स्पोर्ट्स देपोली संघाची. स्टार्ट चांगला मिळाला. 5 धावा ब्रदर्स ग्रुप विश्वबाती फाटा संघ या सीझन मध्ये या लास्ट सीझन मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहिला होता. गिअर बदलतात ते सिच्युएशन नुसार गिअर बदलण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पहिला विकेट जरी पडला असेल तरी पण मी म्हणेन की जास्त दबाव नसेल बॅटिंग लाईनअप वरती, कारण की ठाऊक आहे बॅटिंग लाईनअप त्यांची स्ट्रॉंग आहे. पिच हिटिंग बॅटिंग करण्यासाठी ते ओळखले जातात. त्यामुळे येणाऱ्या दुसरं तिसरं चौथं या 3ही षटक येणारे जे आहेत बिपिनच्या नंतर त्यांना महत्वाची कामगिरी करावी लागेल. तोला मुलाचे षटक हाताळावे लागतील. राईट आर्म राउंड द विकेट. षटक क्रमांक 2 अक्षय तयार होता है. पहिलाच बॉल समोर लॉफ्ट केलेला बॉल. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पोहोचले आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली आहे सेकंड अटेम्प्ट मध्ये आणि धक्का बसताना 2ऱ्या क्रमांकाचा ब्रदर्स ग्रुप विश्वबाती फाटा संघाला 5 वरती 2.
लूज सुरुवात झाली आहे. तसा स्टार्ट हवा होता तसा नाही मिळाला, कारण की बिपिनने पहिलं षटक हाताळलंय. यानंतर विजेता संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करताना आपण श्री गणेश पियंजे या संघाला पाळणार आहोत. हवेत खेळल्यात, हुक करायचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तिथे आणि अजून एक धक्का बसतोय. बॅक टू बॅक हा दुसरा विकेट आहे. हॅट्रिक वरती संधी आहे. 2 चेंडूमध्ये 2 विकेट मिळवलेत अक्षयने. चांगली बॉलिंग केली आहे. पहिलं षटक बिपिनचं चांगलं पाहायला मिळालं. 1 विकेट बिपिनला मिळालं. 5 धावा त्याने खर्च केलेला. एक मानसिक दबाव क्रिएट केला बिपिनने जरूर. बॅटिंग लाईनअप बघा स्ट्रॉंग आहे, पण विकेट पडत राहिले. नवीन बॅटरला सेट व्हायला जास्त वेळ नाही मिळाला, तर मग हा दबाव वाढत जातो, हा तणाव वाढत जातो आणि ते पाहायला मिळालंय. अक्षय देखील चांगली बॉलिंग करतात. स्विंग अँड मिस, हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त. विकेट गमावले 3, 5 धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकात 1 विकेट, या षटकामध्ये 2 विकेट. विकेट विकेट आणि 0, म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर 3 डॉट बॉल, ज्यामध्ये 2 विकेट आल्यात. पुन्हा एकदा अक्षय तयार होत आहे. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला, हवेमध्ये बॉल आहे. एक धाव तर बनवली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर इझिली 2 धावा कव्हर केल्या जातील इकडनं. आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक वाढताय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या 7 आकड्यावरती. 4 चेंडू फेकून झाले, 7 धावा आहेत. पाचवा बॉल. पुन्हा एकदा अक्षय करिता लोवर फुल टॉस, टर्न केला ऑन साइडला, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल आणि त्यानंतर अजून 1 विकेट. या षटकामधला हा धक्का 30 रन. टोटल 4 विकेट गमावले गेलेत. बॉल तयार. यानंतर आता जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आणि निधाव चेंडू नंतर एक अजून सक्सेसफुल षटक कंप्लीट झालं. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा 7 विकेट गमावले गेले, टोटल 4. ज्यामध्ये टॉप ऑर्डरचे 2 बॅटर आणि मिडल ऑर्डरचे 2 बॅटर परतले गेले. 4थ्या क्रमांकाचा अक्षय अजून देखील मैदानामध्ये आहे जरूर. तिसऱ्या षटक आता मार्गस्थ होत आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती देपोली संघाकडनं दरम्यान भावेशजी पाटील यांचं इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय हनुमान भरे चषक 2025 आपण हा फॉर्मॅट पाहतोय आणि सन्माननीय भावेशजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला देपोली संघ थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न करा. चला जवळच मॅच मध्ये सन्मान्य कावेशी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॉल तयार होईल.
पहिला बॉल पायावरती होता, स्वीप केल्या बॉलला, बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला डीप मध्ये बॉल चाललाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळेल. धावा मिळती 4 आणि चौकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतात 11. 11 वरती 4 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जर्मन भरे संघाची आपण ही स्पर्धा पाहतोय आणि याचा दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसातील मॅच क्रमांक जर बघितली गेली तर 6वी मॅच पाहायला मिळते. बॉल तयार पुन्हा ऑप्शनचा बाहेर बॉल स्विंग झाला, मिस झाला आणि त्यानंतर अपील देखील स्ट्रॉंग आहे. अंपायरचा इशारा पाहावा लागेल. यस, विकेट डाऊन. फलंदाज बाद होतोय. बॅटची कडा लागली होती, बाद झाला बॅटर. चला आता आपण जर्मन भरे बी चे सगळे जे खेळाडू आहेत त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. जेवून घ्या आणि मग बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. ठीक आहे, अभि आता चांगली सुरुवात, मी तर म्हणेन सुरुवात चांगली झाली आहे. पहिलीच मॅच होती त्यामुळे पहिल्या मॅच मध्ये आपण त्यांच्याकडनं 100% नाही एक्सपेक्ट करू शकत, पण जेवढं केलंय तो त्यांना अनुभव येईल किंवा त्यातून काहीतरी शिकण्यासारखं त्यांना मिळेल. त्यानंतर हळूहळू सुधारणा होईल. आय होप पण ही कंटिन्यू टीम खेळेल. अंपायरचा इशारा, इट्स नो बॉल. 9 चेंडू, अतिरिक्त धाव. आणि आता येणारा पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. 11 आकड्यावरती 12 आकड्यावरती जाऊन पोहोचला धावा. षटक तिसरं चालू आहे. पहिल्या बॉलवरती 4, मग विकेट, मग त्यानंतर नो बॉल आला. फ्री हिटचा बॉल, फ्री हिट दिला. बॉल पाठवला जाईल फाईन लेग आणि डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या बरोबर मधोमधनं. धावा 4, 1 more बाउंड्री, आणखी एक चौकार. आणि आता चौकाराच्या मदतीने धाव फळकावरती धावा देखील जाऊन पोहोचला गेला. 16 आकड्यावरती चेंडू फेकून झाले 3. 16 धावा फळकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 धावा 1 विकेट. दुसरं षटक त्यापेक्षा भारी पाहायला मिळालं. अक्षयचं 2च धावा दिल्या आणि 3 विकेट त्याने मिळवले. आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 1 विकेट मिळालाय जरूर, पण धावा देखील आल्यात कारण की 2 चौकार 1 नो बॉल. टोटल 9 धावा आल्यात या षटकामध्ये. अजूनही 3 चेंडू फेकायचे बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण निकेशला पाहतोय बॉलिंग करत असताना. चौथा बॉल, लॉफ्ट करायचा प्रयत्न, कडेला लागला बॉल, हवेमध्ये दूर होता या क्षेत्ररक्षकापासून आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत 2 धावा. इझी 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीने धाव फळकावरती धावा देखील वाढत आहेत. धावा जाऊन पोहोचला 18 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सेकंड लास्ट बॉल. चेंडू क्रमांक 5, फुल टॉस आहे आणि फुल टॉस फुल टोल बाहेर निघून जाईल. अजून एक सिक्सर आला, आणखी धावा 6. दरम्यान सन्माननीय योगेशजी पाटील साहेब नांदिटणे यांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
योगीजी शेलार नांदेडने, त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला गेल्या 24 षटक समाप्त झाले 3 आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 24 धावा फलकावरती येतात. शेवटचं अंतिम षटक. चला वळूयात मॅच मध्ये पुन्हा एकदा. धाव फलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहतोय टोटल 26 आकड्यावरती. षटक क्रमांक 4 चालू आहे. पहिला डॉट आणि त्यानंतर 2 धावा आल्यात आतापर्यंत. 26 वरती 5 विकेट गमावले गेले, पण त्यानंतर 6व्या विकेट साठी पार्टनरशिप चांगली चालू आहे, जिथे धावा देखील आल्यात. पुन्हा पायावरती बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पोहोचतात. मी स्पीड थोडी झाली, अडवायचा प्रयत्न होतील जरूर, पण बॉल नाही अडलाय. 4 धावा मिळतील चौकाराच्या मदतीने. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या 30 आकड्यावरती. बघा पहिल्या 2 षटकांची सुरुवात जशी झाली होती असं वाटत होतं की टीम विश्वभारती फाटा ब्रदर्स ग्रुप विश्वभारती फाटा या संघाच्या धावा 15-16 या 20 मॅक्सिमम 24 पात फार फार जाऊ शकतील. पण जी पार्टनरशिप दिसली या 2 बॅटरमध्ये, जिथे धावा बनवल्या गेल्या, स्पेशली मी शिवम आणि जॉन्टी या दोघांचं कौतुक करेन की ज्या पद्धतीने त्या दोघांनी धावा बनवल्यात ना, त्याच्या जोरावरती आता फायटिंग टोटल उभा राहील. पुन्हा पायावरती बॉल टाकायचा होता, टर्न केला बॉडीला आणि फाईन लेग आणि डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये भरपूर धावा बनवल्यात. क्रॉस बॅटेड स्ट्रोक भरपूर पाहायला मिळालेत आणि आणखी एक चौकार. धावा 4. त्या फलकावरती धावा जर बघितला गेला तर आता चौकाराने वाढल्यात देखील. 34 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या. बॉल तयार होता. सेकंड लास्ट बॉल. हवेत खेळायचा प्रयत्न, कव्हर्सला बॉल चाललाय. गती तितकी नव्हती, त्यामुळे बॉल सीमारेषेपर्यंत नाही पोहोचू शकत. एक धाव बनवली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा बनवल्यात का? 2 बनवल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 36 शेवटचा अंतिम बॉल आहे या इनिंगचा, या डावाचा शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. शॉर्ट पिच बॉल, वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 1 फॉर दी ओव्हर देखील आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात 37 आकड्यावरती. थोडं मॅच थांबवा, गाडी येऊ द्या आतमध्ये. दरम्यान शुभागमन होत आहे. सन्माननीय आदरणीय RMC प्लांटचे ओनर विकीजी पवार साहेब आणि त्याच्या समवेत सन्माननीय
नितीन स्टोन क्रशरचे ओनर सन्माननीय नितीनजी माई साहेबांचे इथे शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जनमान भरे चषक 2025 मध्ये. शुभ आगमन होत आहे, ज्यांची आपण भरपूर वेळापासून प्रतीक्षा करत होतो. विकीजी पवार साहेब RMC प्लांटचे ओनर आणि त्याचबरोबर सन्माननीय नितीन स्टोन क्रशरचे ओनर नितीनजी माळी साहेबांचे इथे शुभागमन होतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जनमान भरे आयोजित जनमान भरे चषक 2025 मध्ये. दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की शाही सन्मानाने या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. 2 धावा तर बनवला, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी देखील आहे. तिसरी बनेल का? 2 बनतील आणि 3 बनल्या. अंपायर 3 धावा आहेत. ओके 3 धावा आहेत आणि 3 धाव्यांच्या मदतीने धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्या. 40 फायटिंग टोटल उभा केलाय. 41 धाव्यांचं आव्हान आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण RMC प्लांट आपल्या भरे गावामध्ये जो RMC प्लांट आहे त्याचे ओनर सन्माननीय विकीजी पवार साहेब आणि त्याचबरोबर नितीन स्टोन क्रशरचे ओनर सन्माननीय नितीनजी माई साहेब, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता भरपूर मोलाचं सहकार्य लाभलंय, त्यांचं इथे शुभागमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या भरे गावावरती भरपूर प्रेम त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि अगदी वेळ काढून या स्पर्धेपर्यंत ते पोहोचलेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शुभागमन झालं आणि धीरज पाटील यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आता ओपनिंग पार्स मध्ये आघाडीची पारंपरिक जोडी आपल्याला पाहायला मिळते. बिपिन गायकर आणि अक्षय पाटील. G2 11 आईगावदेवी स्पोर्ट्स देपोली संघाला आपण पाहतोय आणि अगेन्स्ट ब्रदर्स ग्रुप विश्वपाती फाटा संघ 2 आहेत
आणि त्यामुळे यातला विजेता संघ श्रीगणेश पीएनजे संघासोबत 2 हात करताना दिसेल तो पीएनजे संघ आपण रेडी राहायचा टॉस करिता. जशी मॅच समाप्त होईल आपण यायचं. फलकावरती धावा जर बनवल्या गेल्या तर 40 बनवल्यात 41 एक फायटिंग टोटल एक सन्मानजनक स्कोर जरूर आहे, कारण की प्रतिषटकाच्या पाठीमागे 10+ सरासरी आहे. अवरेज एक 10-11चा आपण पकडून चालू शकतो. प्रतिषटकाच्या पाठीमागे धावा जोडायच्या, त्यामुळे बिपिनचा स्टार्ट कसा होतो हे पाहावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटक क्रमांक पहिलं. राहुल गोलंदाजीवरती तयार. स्ट्रायकर एंडला बिपिन, त्याच्या समवेत अक्षय. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. पहिलाच बॉल डॉट येतोय. अपील स्ट्रॉंग पाहायला मिळेल, पण फक्त उत्साह पाहायला मिळाला रक्षक आणि बॉलरचा. आत्मविश्वासच नव्हता, बॅटची कडाच नव्हती तिकडे. भरपूर खालनं बॉल निघून गेला आणि पंच देखील तेच म्हणतात की कोणताच कनेक्शन नाहीये, संपर्कच नाहीये. त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती. समोर खेळायचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर आहेत. कॅच कंप्लीट केली जाईल आणि बिपिनची खेळी समाप्त होत्या. 0 वरती पहिला धक्का. बिपिन 0 वरती माघारी परततात. डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि ते पंच आपल्याला पाहायला मिळालेत. शहापूरवरनं बिलॉंग करतायत आणि ठाणे जिल्हा असो पालघर जिल्हा असू द्या, प्रत्येक ठिकाणी भरपूर मोठ्या मानाच्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहत असतो आणि एक त्यांची वेगळी प्रसिद्धी राहिली आहे. काल देखील मी ज्या पद्धतीने उल्लेख केलेला की अंदाज आपला निराला, प्रत्येकाचा एक वेगवेगळा अंदाज असतो आणि त्यांचा असा प्रकारचा आपल्याला अंदाज. डिसिजनही भरपूर चांगले त्यांच्या माध्यमातून आणि ॲज वेल ॲज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्यांच्या माध्यमातून आपण अशा प्रकारच्या या गोष्टी पाहत असतो. डान्सिंग अंपायर म्हणून ओळखलं जातं त्यांना. महादू ठाकरे पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने खेळायचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगल, एकापेक्षा अधिक काही नाही आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती श्री गणेशा खातं उघडलं जातं. धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 1 आकड्यावरती. 1 विकेट जिथे गमावला गेला. षटक पहिलं चालू असताना चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. 1 विकेटच्या नुकसानवरती 1 धाव. 0 विकेट अँड देन 1 सिंगल. ओव्हर पिच बॉल समोर स्ट्रेट ड्राइव्ह डाऊन दी ग्राउंड. भरपूर ताकदीने हा प्रहार केलेला, समोरच्या दिशेला पाठवलाय. धावा 6, सिक्सर. सहा धावा आला आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल 7 आकड्यावरती. मोठ्या फटक्याची गरज होती टीम देपोली संघाचा विचार केला तर, कारण की अर्ली विकेट पहिल्याच बॉल मध्ये विकेट मिळालाय. 40+ जायचं आहे, त्यामुळे बॉलर्सला त्यांचा ट्रॅक तोडावा लागेल. बॉलर्सचा हे ठाऊक होतं. जसं ओव्हर पिच बॉल पाहिला, स्ट्रेट बॅटेड फटका, आणि म्हणतात ना क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका कुठे आहे तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध, म्हणजे अगदी समोर. तिथे क्षेत्ररक्षक नसतात आणि तेच पाहायला मिळालं. आणि जरी क्षेत्ररक्षक असता तरी तो पाहतच राहिला असता, कारण की उंचीवरनं हा बॉल निघून गेला. धावा 6 आला. पुल केला आता हवेमध्ये स्क्वेअर लेगला. जसं पाहिलं होतं शॉर्ट बॉल आहे, लगेचच पिक केलं, पण आउटफील्ड थोडी स्लो, पण धावा 4 जरूर मिळतील. सिक्सर आला आणि त्यानंतर हा चौकार. टोटल 10 धावा मागच्या 2 चेंडूवरती आणि सांघिक धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. 1 विकेट गमावताना 41 पाठला 11 धावा.
जर्मन भरे संघाचे व्हॉलेंटियर्स जेवढे असतील आपण सीमारेषेपर्यंत पोहोचायचं आहे. 11 धावा फळकावरती, एक विकेट गमावला गेला. धाव फळकावरती 11 असताना चेंडू फेकून झाले 5 शेवटचा अंतिम बॉल या पॉवर प्लेचा. पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा जरूर होता. ठाऊक होतं की आउटफील्ड मध्ये 2च खेळाडू दिसतील, त्यामुळे अटॅकिंग बॅटिंग हा आक्रमक अंदाज. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका लॉंग ऑनला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. वन मोर अँड दिस टाइम बिग हिट. U6 धावा 6 आणि षटकाराच्या मदतीने 17 आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. जे पंच आहेत आमचे, धाव फळकावरती षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचला. 17 षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 17 धावा, एक विकेट गमावलाय आणि आता षटक क्रमांक दुसरं घेऊन जॉन्टी आले. ब्रदर्स ग्रुप विश्वबाती फाटा संघाला सध्या आपले प्लॅनिंग्स, आपली रणनीती बदलावी लागेल, कारण की स्टार्टिंगला एक विकेट मिळाला होता, पण तो विकेट मिळाल्यानंतर जो दबाव क्रिएट करायचा होता तो नाही क्रिएट झाला. त्याचं रिझन की दुसऱ्या बाजूने अक्षयने त्याचे धमाके दाखवले, अक्षयने त्याची स्ट्रेंथ दाखवली. त्यामुळे आता ब्रदर्स ग्रुप विश्वबाती फाटा संघाला विकेट टेकिंग करो या मरो, डू ऑर डाय, एक तर लढा करा, अदरवाईज मग या स्पर्धेपासून दूर राहा. हे पर्याय हेच राहिले आहेत, कारण की अशी बॅटिंग चालत राहिली तर मॅच दूर जाईल. त्यामुळे डॉट बॉल विकेट गरजेचे आहेत. हो जरूर, पहिला डॉट आला, डॉट आणि त्याच्या समवेत जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडूची समाप्ती आणि धाव फळकावरती धावा जर बघितला गेला तर 17 आकड्यावरती. बोला तयार, पुन्हा फुलटॉस आहे, समोर खेळलेत, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे. एक धाव, त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव कंप्लीट झाली. आणि दोन धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा जर बघितला गेला तर धावा आपण पाहतो 19-19 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. षटक दुसरं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये धावा 17 आल्या. या षटकामध्ये पहिला बॉल डॉट, देन डबल, 19 धावा, एक विकेट गमावला गेला. बिपिन माघारी परतल्यानंतर सावरलाय. सेकंड विकेट, दुसऱ्या विकेट करिता एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये चालू आहे. पण तुम्हाला आता ब्रदर्स ग्रुप संघाला जसं की मगाशी उल्लेख केला होता, विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागेल, अदरवाईज तुम्ही डॉट बॉलचा प्रयत्न करा. निर्धाव चेंडू जसे वाढतील बॅटरकडनं चुकी होईल. पुन्हा एकदा बॉल तयार, ओ पिच बॉल आणि त्यानंतर लोव फुल टॉस बॉल होता आणि त्यानंतर आणि चौकाराच्या मदतीने धाव फळकावरती धावा 23-23. फुल टॉस केला, पुन्हा एक, पण यावेळेस योग्य पद्धतीने बॅटवरती नाही आला बॉल. एक धाव तर बनवली, दुसरा धावायचा प्रयत्न आणि दोन धावा इझिली कंप्लीट देखील झाल्यात. आणि या दोन धावायच्या मदतीने धाव फलकावरती धावा 25-25 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. स्लॉक स्वीप करायचं होतं बॅटरला, पण हा स्लोवा फुल टॉस आला. गतीमध्ये देखील परिवर्तन पाहायला मिळालं होतं, गती कमी होती आणि फुल टॉस थोडासा अनएक्सपेक्टेड. त्याच्याचमुळे बॅटवरती भरपूर वर लागला. बॅटचा जिथे स्टिकर असतो तिथे बॉल दडला गेला आणि त्याच्याचमुळे हा इन्फिल्डच्या आतमध्ये बॉल पाहायला मिळाला. आणि त्याच्याचमुळे जर बघितलं तर दोन धावा तर जरूर आल्या. आणि या दोन धावाच्या मदतीने धाव फळकावरती 25 आणि या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून 25 धावांची पार्टनरशिप देखील झाली आहे, जिथे दोघांनी धावा बनवल्यात. दुसरं षटक आपण जॉन्टीला पाहतो बॉलिंग करत असताना. पुन्हा स्टंप मध्ये अटॅक करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक बिग बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे तिथे पोहोचले आणि फेकी करेपर्यंत दोन धावा आणि दोन धावाच्या मदतीने 27 धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला.
चला श्री गणेश पियंजे संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. विनर्स अगेन्स्ट टीम श्री गणेश पियंजे अशी मॅच पाहायला मिळेल. फुल टॉस आणखी एक बॅक टू बॅक फुल टॉस बॉल होत आहेत. दुसऱ्या धावेचा इथे देखील प्रयत्न आहे आणि पुन्हा 2 धावा. मोठे फटके तर फार जास्त आले नाही या षटकामध्ये, पण डबल सिंगल्सने हे षटक चालू होतं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 41चा पाठलाग आहे आणि पहिल्या 2 षटकांमध्ये धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर बनवल्या 29. सो विजयाकरिता आता इकडनं 12 चेंडूमध्ये 29 बनवल्यात, 12 मध्ये बनवायच्यात 12 धावा. बॉल टू बॉल इक्वेशन आहे आता. ओहो, फॉलिंग स्वीप केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. धावा मिळतील टोटल 4. लवकर असा मदतीने धाव फळकावरती 33वा जोडला. पहिल्या बॉलवरती धावा 4 आल्यात. 7ची गरज आहे. पुन्हा ड्राईव्ह केला मिड ऑफला बॉल. रनआउटची संधी देखील होती. सही पोहोचलेत आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती 34 34 धावा आहेत. 34 धावांची पार्टनरशिप देखील झाली, कारण की 0 वरती पहिला विकेट बिपिन गायकर माघारी परतले आणि त्यानंतर या दोन्ही बॅटर्सने चांगला खेळ दाखवला. पुन्हा एकदा फुल टॉस स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न केला. लॉफ्टेड फटका पण आता सरळ हातामध्ये विसावतोय. वाईडिश लॉंग ऑनला झेल कंप्लीट केली जाईल. चेंडूंचा खेळ समाप्त 3 आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 41 रनचेस मध्ये धावा. 34 विकेट गमावलाय दुसरा. की 34 धावांची पार्टनरशिप आणि त्यानंतर बॅटर परतला गेला. नवीन बॅटर आता जयेश. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला खेचून मारला. 1 धाव बनवली. एका हॅलो आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. 35 हॅलो 35 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला गेला. 41चा पाठलाग चालू आहे. चला पीएनजे संघाचे कॅप्टन आपण या. अपील तर स्ट्रॉंग आहे, अपील भरपूर स्ट्रॉंग आहे, पण आता अंपायर्स बघा, हा वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव. ज्या पद्धतीने अपील केली होती कट विकेटची, अंपायरचा वाईड इशारा आला आणि म्हणून म्हणतो ना मी की बघा वाईड वाचवण्याकरिता कधी कधी अशी दबाव.
वाईट वाचवण्याकरिता अशा प्रकारचे अपील्स पाहत असतो. विकेट मिळतो इथे, धक्का बसताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर इक्वेशन जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती धावा 36-36. षटक क्रमांक तिसऱ्या मधले शेवटचा अंतिम बॉल आहे. लास्ट बॉल. 5 चेंडू फेकून झालेत. अंतिम बॉल आहे. ब्रदर्स ग्रुप विश्वभारती फाटा संघाला ठाऊक आहे की आता विकेट पडलेत. जे दोन्ही सेट बॅटर होते ते माघारी परतलेत. त्यामुळे इथे अजूनही मेहनत घेतली तर मॅच येऊ शकते. कारण की विजयाकरिता जर बघितलं तर 7 मध्ये 5 धावा बनवायच्यात. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये ऑलवेज आपण अप्स अँड डाऊन पाहिलेत, भरपूर वेळा पाहिलेत. कारण की या क्रिकेटमध्ये 6 चेंडू एका धावेची गरज असताना 6 डॉट बॉल या क्रिकेट विश्वाने दाखवलेत. 1 चेंडू 6 धावेची गरज असताना 6 वाईट बॉल या क्रिकेट विश्वाने दाखवलेत. आणि 6 चेंडूमध्ये 6 सिक्सर जोडले तर 36 होतात. पण अंतिमच्या षटकामध्ये 42 धावा देखील होताना या क्रिकेट विश्वाने दाखवल्यात. त्यामुळे मी एक गोष्ट आवर्जून आणि ऑलवेज बोलतो ना की नथिंग इज इम्पॉसिबल वेन यू कॅन डू. तुम्ही जर करू शकता तर मग कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. त्यामुळे 7 चेंडूमध्ये 5 धावा. याआधी लास्ट 2 वीक्स मध्ये आपण 4 चेंडूमध्ये 1 धाव देखील रोखताना लामतच्या अगेन्स्ट टीम चावे संघाला पाहिलं होतं. मागच्याच 2 दिवसापूर्वी जर बघितलं तर 6 चेंडू 29 धाव्यांची गरज असताना अंजूर संघाने 9व्या बॅट्समनने त्या 6 चेंडूमध्ये 29 धावा जोडल्या होत्या. केलं तर होऊ शकतं, पण त्यासाठी त्या प्रकारची तुम्हाला बघा या चुका सुधाराव्या लागतील तुम्हाला. धावा 4 आला, चौकाराने इक्वेशन बदललं आणि धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला. 40 विजयाकरिता आता 6 मध्ये 1 ची गरज आहे. फिल्डिंग मध्ये ज्या चुका केल्या त्या थोड्या सुधारवल्या असतं तर परिस्थिती थोडी वेगळी देखील असते. फायटिंग टोटल जरूर बनवला होता, पण फिल्डिंग देखील थोडी कमी कमकुवत पाहायला मिळाली. पहिलं षटक चांगलं होतं, पण दुसऱ्या षटकामध्ये भरपूर धावा दिल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये देखील धावा आल्या होत्या. चला आता 6 मध्ये 1 रोखायची आहे. बॉल तयार. उदय पहिलाच बॉल लॉफ्ट केलं आणि त्यानंतर ही विजयाची धाव कंप्लीट झाली आहे. बॉल बाउंड्रीच्या पलीकडे 4 धाव्यांकरिता